नमस्कार, मी डॉक्टर गिरीश भास्करराव काळे, इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट असून काठेगल्ली सिग्नल येथे हृदयस्पर्श मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गेल्या 6 ते 7 वर्षापासून मी चालवत आहे। आज आपण हृदयविकारामध्ये कुठली लक्षणे येतात किंवा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कसा ओळखावा त्याबद्दल माहिती जाणून घेऊ। सर्वप्रथम महत्त्वाचे लक्षण म्हणजे छातीत तीव्र वेदना होणे। छातीत वेदना होणे म्हणजे फक्त छातीच्या मध्यभागी वेदना होणे आणि ती वेदना डाव्या खांद्यामध्ये, डाव्या हाताच्या तळव्यामध्ये किंवा हाताच्या आतल्या बाजूमध्ये पसरणे। कधी कधी ही कळ जबड्यांमध्ये आणि दातांमध्ये पण पोहोचते आणि खालच्या बाजूला जर गेलं तर पोटदुखी आणि बेंबीच्या भोवताली सुद्धा दुखण्याचा त्रास होऊ शकतो। दुसरी महत्त्वाची सिम्पटम किंवा लक्षण म्हणजे दम लागणे। ज्या रुग्णांना हार्ट अटॅक येतो अशा रुग्णांची पंपिंग क्षमता एकदम अचानक कमी झाल्यामुळे त्यांच्या हृदयावर आणि फुफ्फुसांवर ताण येऊन त्यांना खूप दम लागतो। त्यांना बसणे किंवा चालणे तर खूपच अवघड जातं, बसणे सुद्धा अवघड जाऊ शकते अशा वेळी आणि पेशंटला खूप घाम येतो। तर हे सुद्धा एक हार्ट अटॅकचं महत्त्वाचं लक्षण आहे। जनरली डायबिटीस असलेल्या रुग्णांमध्ये छातीत न दुखता दम लागणे आणि घाम येणे ही सुद्धा हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं। तिसरं म्हणजे अचानक थकवा येणे। हार्ट अटॅकमुळे जी पंपिंग अचानकपणे कमी होते त्यामुळे हातापायातला रक्तपुरवठा, मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो, हातापायाची ताकद कमी होते, त्यामुळे पेशंटला थोडं जरी चाललं तरी हातापायामध्ये दुखणे किंवा खूप थकवा येणे अशी लक्षणं जाणवू शकतात। चौथं लक्षण म्हणजे मेंदूचा पुरवठा कमी होणे आणि चक्कर येणे। हृदयविकार आल्यानंतर हृदयाची पंपिंग क्षमता कमी होते, त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊन रुग्णास चक्कर आल्यासारखे वाटते। कधी कधी ब्लड प्रेशर लो झाल्यामुळे आणि मेंदूचा सप्लाय कमी झाल्यामुळे पेशंट चक्कर येऊन सुद्धा पडू शकतो। अशा वेळी आपण ताबडतोब डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करून ECG, 2D इको आणि ब्लड टेस्ट करून आपल्याला हृदयविकाराचा झटका आहे की नाही आहे हे तपासून बघणे गरजेचे आहे।